नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा नुकताच संस्कृतचा जो पेपर 1 झाला आपला सप्लीचा, त्याचा आपण ही पूर्ण आन्सर की आणलेले आहे। पूर्ण हे जे बे सेक्शन आणि सी सेक्शन याची पूर्ण आन्सर की आणली, जी MCQ चे उत्तर होते ते आपल्या BMS मराठी ॲप वरती ऑलरेडी आपण अपलोड केलेले आहेत। फ्री कंटेंट म्हणून जी बॅच आहे त्यामध्ये तुम्हाला MCQ चे उत्तर मिळाले असतील। ज्यांना कोणाला MCQ चे उत्तर माहिती नसेल त्यांनी फ्री कंटेंट म्हणून एक बॅच 1 रुपयाची, त्यामध्ये बॅच बाय करायची नाहीये। डायरेक्ट जा कंटेंट मध्ये फ्री म्हणून ओपन केलेली बॅच आहे, त्यामध्ये फोल्डर आहे काय दिलेलं आहे संस्कृत सप्लीचा पेपर 1 म्हणून MCQ चे आन्सर म्हणून फोल्डर आहे, तिथं तुम्हाला डायरेक्ट भेटून जाईल। ते जा आपले आन्सर बघून या। आता बघूया काय संस्कृतचे बी आणि सी सेक्शनचं आपण इथं काय उत्तर बघणार आहे। आता इथं बघा आपल्याला काय म्हटलं, आता जो आपला क्वेश्चन नंबर 2 होता त्यामधला आपला पहिला काय होता की आपल्याकडे इथं असे तुम्हाला दाखवतो मी, इथं आपल्याकडे क्वेश्चन पेपर पण आहे। आता क्वेश्चन पेपर मध्ये आपल्याकडे अशा प्रकारे आपल्या इथं क्वेश्चन पेपर होता। यामध्ये सुरुवातीला आपल्याला इथं संधी आली होती की अधोदत्तना पदानाम संधी छुत्वा योजित्वा व लिखित, अशा प्रकारे संधी आपल्याला पेपर मध्ये विचारली गेली होती। तर बघूया आता, हे बघा इथं संधी आहे। आता संधीचे बघूया आपण कशा प्रकारे आपल्याला सांगितले। आता पहिली होती मम औषधी, तर अशा प्रकारे आपल्याला इथं पहिली संधीचं उदाहरण दिलं होतं, म्हणजे फोड पडती मम प्लस औषधी, तर ही आपली वृद्धी संधी इथं आपल्याला दिली आहे। अ प्लस औ येतो, तर जी वृद्धी होऊन औ होतं ती आपली वृद्धी संधी आहे। त्यानंतर दुसरा आपल्याला दोषा वृद्धा हरतो, तर दोषा वृद्धा हरतो, तर अशा प्रकारे आपलं उदाहरण होतं। तर फोड होती काय होती इथं बघा। आता तुम्ही काही जणांना खूप विद्यार्थ्यांचा हा क्वेश्चन चुकलेला आहे। इथं बघा कशी बघा तुम्ही इथं फोड पाहतान तर इथं आव येतंय, आव हे बघा आव येतंय काय, तर हे बघा दोषा श हलंत केलं आ आणि व येतं, त्यानंतर हलंत केलं त्यानंतर इथं काय होतं रू उरतंय। तर इथं कसं अशा प्रकारे आहे की इथं दोषा आव दोष प्लस आव अशा प्रकारे येतं इथं, आणि त्यानंतर इथं उ अशा प्रकारे येऊन ह्या होतंय। तर तुम्ही नॉर्मली आयती संधीमध्ये पाहिलं असाल आवचं इथं आव होतो, तर ही आयती संधी म्हणजे इथं फोड जर पाहिली तर दोषो प्लस रुदा हरतो, तर रुदा हरतो, तर अशा प्रकारे ही फोड होती जी ती आयती संधी होती तुमची। त्यानंतर बघा तिसरं इथं बघूया आपलं आलतं की ईशेत बलात, तर ईशेत बलात मध्ये काय होतं याचं, तर ईशेत बलात अशा प्रकारची फोड होती, तर ही जश्यत्व संधी होती तुमची। त्यानंतर चौथं होतं कर्णामयी, आता कर्णामयी म्हणजे कर्ण प्लस आमयी, तर ही तुमची वृद्धी संधी होती। अ प्लस आ वृद्धी होऊन कर्णामयी झाला होता। त्यानंतर पुष्टी प्लस आयुह, पुष्टी प्लस आयु 5 उदाहरण होतं, तर पुष्टायुह, तर अशा प्रकारे यन संधीचं हे उदाहरण होतं। यामध्ये कसं पुष्टी प्लस आयुह, तर बघा पुष्ट प्लस आयुह, तर तुम्हाला यन संधीमध्ये माहिती असेल जो आपला ई असतो ई पुढे काय आला इथं आ आलाय स्वर आलाय, तर ईचा काय होतो य होतो, तर इथं य होता आणि य कसं होतं हलंत होतो, त्यामध्ये आला ऍड होऊन या झाला, ते काय झालं पुष्ट प्लस यायुह, पुष्ट प्लस यायुह, तर अशा प्रकारे ही यन संधी होती। त्यानंतर बघूया आता दुसरा आपल्याकडे क्वेश्चन होता आपल्याकडे इथं की आपल्याला समास होता। आता दुसरा क्वेश्चन बी सेक्शन मध्ये आपल्याकडे समास होते, जसं की दिनचर्या, हिताहार, कासाह, गुरोह समीपम, त्यानंतर अबाधयन, तर अशा प्रकारे आपले समास होते। आता दिनचर्यात बघा दिनश्चर्या, दिनचर्या षष्टी तत्पुरुष समास आहे आपला। त्यानंतर बघा आता हिताहार, त्याचं काय होतं हितम आहार एस बहुवरी समास होता आपला हा। त्यानंतर बघा तिसरा समास होता कासहा, तर कासम हरती इति, तर आपला तिसरा अवयव समास होता। त्यानंतर बघा चौथा समास होता गुरोह समीपम, आता गुरोह समीपम बघा ही शब्द कसा आहे आता समीपम अवयवामध्ये तुम्हाला ध्यानात आहे असेल, आपण शिकवलेलं पण आहे, जे पेड मध्ये विद्यार्थी होते त्यांना खूप छान प्रकारे माहिती असेल, आणि जे फ्री मध्ये त्यांना सुद्धा आपण कालच्या जे एक्झाम्पल टाकले होते त्यामध्ये सुद्धा होतं उपच्या जागा समीपम, तर उपचं समीपम लिहायचं होतं आणि गुरुचं गुरो झालं इथं, तर काय झालं गुरो समीपम, तर याचा शब्द तयार होता। शब्द असा मूळ शब्द होता सामासिक शब्द उपगुरु, तर तो हा अव्ययभाव समास आहे। त्यानंतर बघा अबाधयन, तर अबाधयन मध्ये आलं तर काय अचं न करतो आपण, नन तत्पुरुष समास होता, तर न बाधयन, तर अशा प्रकारे होता हा नन तत्पुरुष समास। आता बघा खाली तुम्हाला होतं की आता हे तुमच्याकडे अवयनीय प्रकरण सुरू होतं, यामध्ये तुम्हाला रिकाम्या जागा पेपरमध्ये भरायचे असतात। जसं की तुम्हाला 5 अवयव दिलेले होते पेपरमध्ये, आपण इथं तुम्हाला मी दाखवतो, पण इथं तुम्हाला 5 अवयव दिलेले होते। या 5 अवयवापैकी तुम्हाला काय करायचं होतं, फक्त पेपरमध्ये फक्त हे अवयवच्या जागेवर तुम्हाला मूळ शब्द ऍड करायचा होता, दुसरं काहीच नव्हतं। हे बघा तुम्हाला इथं अवयव पण दाखवतो मी, आता तुम्ही इथं बघू शकता इथं आपल्याकडे अवयव आहे। आता हे बघा अशा प्रकारे आपल्याकडे तिसरा क्वेश्चन होता अवयवाचा, त्यामध्ये आपल्याला फक्त हे 5 अवयव होते, येव अपि तू इति च, अशा प्रकारे आपल्याकडे अवयव होते। आणि अवयवाचं आपल्याला काय करायचं होतं, फक्त इथं रिकाम जागेमध्ये, खूप सोपं असं प्रकरण आहे, दुसरं काही नाही, फक्त या अवयव जागेत तुम्हाला मूळ शब्द टाकायचे होते, दुसरं काही नव्हतं। आता बघूया कसं आहे बघा, आता बघूया आता बघा पहिलं आपल्याकडे वाक्य
ते व्यापिनो डॅश 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 ऋणाभ्य की ते व्यापिनो डॅश 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 ऋणाभ्य उर अधो मध्यम ऊर्ध्व संश्रय. आता अशा प्रकारे होतं. यामध्ये कोणता बसत तर आपी हा बसत होता काय आपल्याकडे अवयव त्यानंतर धार येतं डॅश डॅश सदा वेगानं हितेशे प्रत्ययाचं इहचं त्यामध्ये तू हा आपल्याकडे अवयव बसत होता. त्यानंतर सत्व रजस्तम डॅश डॅश मानस शिवस्त्रयो गुण हा तुम्हाला मी ज्यांनी अवयवांची काय लेक्चर वगैरे केल्यामध्ये असतील तर त्यामध्ये मी हे सुद्धा त्यांना एक्झाम्पल घेतलं होतं की जसं जसं पेपरमध्ये आलं की सत्व रज आणि तम आणि जागेवर आपण च म्हणून वापरतो. त्यानंतर आता चौथं बघा चय डॅश डॅश काय जयद दोषम कपुतम त्वम विरोध येतं. तर अशा प्रकारे आपल्याकडे उदाहरण होतं. आता यामध्ये काय बसत होतं एव हा आपल्या इथं अवयव बसत होता. आता शेवटी आता इति नॉर्मल तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण काय होतो इति एकदम शेवटी वापरला जातो. इति खूप IMP होता त्यामध्ये सुद्धा पण तुम्हाला सांगितलं होतं मी की इतिमध्ये काय होतं की एकदम श्लोकच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळतो. तर काय शब्द वगैरे असेल किंवा वाक्य असेल त्याच्या शेवटी आपल्याला पाहायला मिळतो इति. आता तसंच वाक्य आलं की पानीयम प्राणियानाम प्राणा विशेषमेव डॅश डॅश तन्मयम. तर इथं इति हा अशा अवयव आपला इथं सूट करीत बसत होता. अशा प्रकारे आपलं आता 3 क्वेश्चन झाले. आता 4था क्वेश्चन होता आपल्याला इथं शब्दरूपानीचा हा डी मधला क्वेश्चन होता. शब्दरूपाने लिहायची होती आपल्याला. आता जो गवा शब्द आला होता तो मुख्य गौ शब्द असतो आपल्याकडे गौ शब्द. आता ह्याचं काय तर गवा शब्द काय होता हा तृतीय एकवचन शब्द होता. त्यानंतर आता रोगिने हा आपल्याकडे शब्द होता. तर रोगिने हा याची काय शब्दरूप काय होतं तर चतुर्थी एकवचन होता रोगी शब्दाचा. त्यानंतर मधुनाम तर मधुनाम हा शब्द आपल्याकडे तर हा आपल्याकडे मधु शब्दाचं षष्टी बहुवचन आहे मधुनाम. त्यानंतर बघा आपल्याकडे होता मह्यम. आता मह्यम हा पेपरमध्ये आपल्याला शब्द आला होता. मह्यमचा असतो चतुर्थी एकवचन अस्मद या शब्दाचा तो चतुर्थी एकवचन आहे. त्यानंतर 5वां आहे संप्राप्ती. आता संप्राप्ती आपल्याकडे काय आले आता ही संप्राप्ती हा अशा प्रकारे शब्द होता. ह्याची संप्राप्ती हा शब्द द्वितीय बहुवचन शब्द आहे. अशा प्रकारे आपलं शब्दरूप आलं एसीक्यूला. तर खूप सोपा असा पेपर होता. यामध्ये विशेष असं काहीच नव्हतं. आता पुढचं प्रकरण होतं आपल्याकडे उपसर्ग लिहा म्हणून होता आपल्याला. आता 5वा क्वेश्चन होता उपसर्ग. पेपरमध्ये 5 उपसर्ग आले आणि 5 उपसर्गाचे आपले वाक्य लिहायचे होते. एकदम सोपं आहे. यामध्ये 5 पैकी 5 वाक्य यामध्ये तुम्ही कोणतेही 5 वाक्य लिहायचे होते तुम्हाला जे की तुम्हाला फक्त ही उपसर्ग त्या वाक्यात पाहिजे होते. आता पहिला उपसर्ग होता आपल्याकडे नीरचं वाक्य काय लिहिलं लता ग्रहात निर्गच्छति. दुसरं आहे प्रति मोहन पितरम प्रतिवदती. त्यानंतर तिसरं आहे आदि विद्वान सर्वत्र आदि राजते. त्यानंतर पाहायला गेलं तर काय पुढे म्हटलंय की अनुचं काय सीतारामम अनुगच्छति. त्यानंतर दुसरं स्वभाव दुस्ताज्य भवती. अशा प्रकारे 5 वाक्य होते. 5 वाक्याचे 5 आपल्याला उपसर्गाचे वाक्य लिहायचे होते. फक्त उपसर्ग त्या वाक्यामध्ये ऍड करून वाक्य लिहायचे होते. एकदम सोपं प्रकरण होतं. 5 पैकी 5 मार्क होते. हे झालं आपलं. आता पुढचं होतं आपल्याला हे काय आपल्याला हे असं प्रकरण होतं. यामध्ये आपल्याला काय दिलेलं होते इथं आपल्याला काही प्रत्यय ऍड करायचे होते 2 मध्ये आणि यामध्ये काय होते विशेषण होते. तर विशेषाचं प्रकरण आहे. यामध्ये 3 वाक्याला आपल्याला म्हणजे सगळ्या वाक्यांना हे शब्द वगैरे तयार करून यातले 2 शब्द जे प्रत्यय लावून त्यांचे शब्द तयार करायचे होते अगोदर आपल्याला आणि नंतर काय करायचं वाक्यामध्ये यांचा उपयोग करायचा होता. आणि उर्वरित जे विशेषण आपलं विशेष आहे त्यांचं वाक्य उपयोग करून काय करायचं होतं आपल्याला वाक्यामध्ये उपयोग करायचा होता. आता पहिला आपल्याकडे शब्द होता की पर्याप्त धनम. तर आपण इथं वाक्य बनवलं की रामस्य समीपम पर्याप्त धनम असती. अशा प्रकारे होतं. दुसरं होतं कथ प्लस अनियर. तर कथ प्लस अनियर आपण ह्या शब्दाचा काय केला अगोदर शब्द तयार केला की प्रत्यय लागल्यावर कथ या धातूला अनियर हा शब्द प्रत्यय लागल्यावर काय शब्द तयार होतो तर काय होतं कथनीय हा आपला काय पुल्लिंग शब्द तयार झाला. याचा वाक्यामध्ये उपयोग केला तर अयम कथनीय विशेष विषय अयम कथनीय विषय अशा प्रकारे होतं. त्यानंतर तिसरं होतं सदनेवने. तर सदनेवने आपल्याकडे येत होता. तर सदनेवनेचे मुख्य 2 अर्थ निघतात इथं. एक प्रकारे वित्त सुद्धा संपत्ती म्हणून सुद्धा वित्त म्हणून सुद्धा निघतात. दुसरं आहे तर सदने म्हणजे वनात सुद्धा जाणे असे 2 अर्थ निघतात. तर आपण एक नॉर्मली वाक्य काय केले जीवने द्वय एव कर्मणी अत्यंत दृढता. त्यानंतर मंगत सदने वनेचं म्हणजे काय म्हटलं जीवनामध्ये 2 कर्मणी अत्यंत दृढता म्हणजे मनुष्य जो काय म्हणतो दृढ असतो संकल्पामध्ये. त्यामध्ये सदने वनेचं म्हणजे सदने म्हणजे एक धन पाहिजे. वने म्हणजे काय म्हटलंय की सोडणे प्रकारे या अर्थाने सुद्धा आपण वापरू शकतो. आता बघा काय म्हटलं पुढचं आता गम प्लस तवतू. आता गम या धातूला तवतू हा प्रत्यय लागून आपल्याला वाक्य तयार करायचं होतं. गम प्लस तवतू लावलं तर काय झालं की गतवत. अशा प्रकारे आपल्याकडे इथं की शब्द म्हणजे प्रत्यययुक्त शब्द तयार झाला गतवत. आता वाक्यामध्ये यूज केला आपण तर काय तत पक्षीनं वनम गतवत. तत पक्षीनं वनम गतवत. तर समजलं. नंतर होता आपल्याकडे शब्द होता पुढचा भारतीय पुरुष. तर आपण वाक्यामध्ये यूज केला तर अयम भारतीय पुरुष अस्ति. अयम भारतीय पुरुष अस्ति. अशा प्रकारे होते इथं. अशा प्रकारे इथं आपण 7 क्वेश्चन पाहिलेत एसीक्यूचे. नंतर बघूया आपल्याकडे येत होतं आता कारक प्रकरण होतं. आता कारक प्रकरण मध्ये काय म्हटलं होतं बघा
कारक प्रकरणमध्ये होतं आपल्याला की आपल्याला काय इथं शब्द दिले होते, आता याचं कारक लिहायचं होतं आपल्याला. आता नॉर्मल विभक्ती आणि कारक लिहायचं असतो आपल्याला. आता बघा अजीर्णे, आता अजीर्णेमध्ये काय होते, जी विभक्ती सप्तमी होती, कारक असतं अधिकरण, सप्तमीला अधिकरण म्हणतो आपण. त्यानंतर बघा शीतेन, शीतेंची विभक्ती असते तृतीया आणि त्याचे कारक काय होतं की करण कारक होतं बघा ना, कर्ता कर्म आणि करण. त्यानंतर भोजांते, आता भोजांते याची विभक्ती होती सप्तमी आणि याचं कारक असतो अधिकरण. तसं त्वयाची विभक्ती होती तृतीया आणि काय होतं कारक करण. त्यानंतर बघा विषमानम, आता विषमानममध्ये कारक काय असतो, विषमानम ह्याची काय होती विभक्ती द्वितीया होती आणि याचा कारक राहतो कर्म. बघा कर्ता आणि कर्म समजलं. अशा प्रकारे आपलं इथं क्वेश्चन झाले. तर इथं काय आपलं 7 क्वेश्चन इथं कंप्लीट झाले. आता बघूया आपला आठवा आपला जो एसिक होता, शेवटचा एसिक होता. आता बघूया काय म्हटलंय. आता यामध्ये तुम्हाला लकार इथं लिहायचे होते. आता इथं काही 5 शब्द दिले जे लकार तुम्हाला पेपरमध्ये लिहायचे होते. जसं की बघा अपच्यत, आता अपच्यत हा आपल्याकडे मूळ शब्द होता. आता ह्याचा आपल्याला धातुरूप लिहायचं होतं, म्हणजे धातुरूप लिहा म्हणून आपल्याला हा प्रकरण होता 8. आता बघा लकार पुरुष आणि वचन यामध्ये तुम्हाला एवढंच लिहायला लागतं, दुसरं यामध्ये काही नसतं. आता बघा अपच्यत, याचा लकार येतो लंग लकार, पुरुष येतं मध्यम पुरुष, वचन असतं बहुवचन आणि हा कोणता आहे परस्मयिक आत्मनी हा आपल्याला लिहायचा असतो. तर हा आपला परस्मयी पद आहे. तर झालं. त्यानंतर बघा परस्मयी पदाचा धातू आहे. नंतर बघा काय म्हटलंय दास्यामह, आता दास्यामह काय म्हटलंय दास्यामह, तर लकार येतं लूट लकार, पुरुष येतं उत्तम पुरुष आणि वचन येतं बहुवचन, परस्मयी पदाचा आपला हा काय धातुरूप आहे. त्यानंतर पश्चात, आता पश्चात आपल्याकडे 3 नंबरचा शब्द आहे. आता म्हणजे आपल्याकडे इथं आपल्याला दिलेला आहे. आता यामध्ये लकार येतो याचं लोट लकार, पुरुष येतं मध्यम पुरुष, वचन येतं बहुवचन आणि परस्मयी पद याचं काय झालं आपलं हे धातुरूप झालं. नंतर भवयुह, तर भवयुह तर अशा प्रकार होतं. तर लकार याचा लिंग लकार, पुरुष होतं याचा प्रथम पुरुष, वचन आहे बहुवचन आणि परस्मयी पद अशा प्रकारे आपल्याला लिहायचं होतं पेपरमध्ये. नंतर मंत्र येतं, तर मंत्र येतं अशा प्रकारे आपल्याला 5वा शब्द आला होता. आता याचा आपल्याला लकार लिहायचं होता. आता बघा काय म्हटलं, याचा लकार होतो लट लकार, पुरुष होतो प्रथम पुरुष, वचन येतं एक वचन आणि ह्या आत्मनी पदाचं आपलं धातुरूप होतं. तर अशा प्रकारे आपले 8 एसिक्यू कंप्लीट झाले. हे पेपर एकदम सोपा होता, यामध्ये विशेष काही नव्हतं. त्यानंतर हे अशा प्रकारे इथं कंप्लीट झाले. आता एलक्यू सेक्शन बघूया. आता एलक्यू सेक्शनमध्ये आपल्याकडे बघा कसं म्हटलंय. आता पहिलाच होता आपल्या शब्दरूप लिहून वाक्यामध्ये योजित लिहा. आता इथं आपण फक्त शब्दरूप केले, वाक्यामध्ये तुम्ही लिहू शकता. आता बघा आपल्याकडे पितृ या शब्दाचे आपल्या तृतीय एकवचन करा म्हटलं होतं, जसं की पित्रा. त्यानंतर बघा दुसरा शब्द आलता आपल्याला तदचे आपल्याला षष्टी एकवचन करा म्हटलं होतं, तर तदची षष्टी एकवचन होती तस्य. आता काय जण म्हणते सर तुम्ही ते वाक्य कोण लिहिले नाही. तर आता काय होतं, काही विद्यार्थ्यांनुसार आपापल्या सोयीनुसार कोणी आपापल्या वेगवेगळे वाक्य बनवतो, त्यानुसार आपापल्या सोयीनुसार वेगवेगळे तुम्ही वाक्य बनवू शकता. फक्त हा शब्द तुम्हाला तुमच्या वाक्यामध्ये मस्ट आला पाहिजे, एवढं ध्यानात ठेवा फक्त. जसं की पितृचा तृतीय एकवचन पित्रा, तदचा षष्टी एकवचन तर तस्य, अशा प्रकारे तुम्हाला लिहू शकता तुम्ही. आता तुम्ही एक नॉर्मली मी तुम्हाला एक शिकवलं होतं, एक ध्यानात ठेवा. जे विद्यार्थी आपल्या संस्कृतची शब्दरूपाने स्ट्रिक करून गेले होते ध्यानात ठेवा, एकवचन 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 एकवचन, तर इथं 4 शब्द हे एकवचनचे आले. आणि तुम्हाला हे सुद्धा म्हटलं होतं बहुवचन मध्ये ध्यानात ठेवा, फक्त चेंजेस कुठं होते एवढं ध्यानात ठेवा म्हटलं होतं. बघा एकवचन 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 आणि एकवचन हे 4 शब्द आले. त्या ट्रिक मधले बघा एलक्यूचे तुमचे 4 म्हणजे जवळपास 8 मार्क एलक्यू मधले जागेवरती एकवचन 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 जागेवरती तुम्हाला मार्क आहे. तुम्हाला म्हणलं होतं की 6 ते 8 मार्क धरून चला, कमीत कमी असतील तुमचे की त्या ट्रिकनुसार तुम्ही हे शब्द बनवू शकले असते. ज्यांना ते ट्रिक पाठ असेल त्यांनी पेपरमध्ये छान प्रकारे उत्तम असे मार्क घेतले असणारच आहे. तर ज्यांनी पाहिलं असेल, ज्यांना ट्रिक पाठ असेल त्यांचा खरंच फायदा झाला असेल. म्हणलं होतं पेपरच्या आधी एकदा ट्रिक पाठ करून जा. आणि ज्यांना कोणाला नसेल तर त्यांनी आणखी आपल्या चॅनलवरती जा, तिथं शब्दरूपाने ट्रिक म्हणून अवेलेबल आहे, तिथं तुम्ही जाऊन पाठ करू शकता आणखी सुद्धा. आता बघा धेनूची पंचमी एकवचन करायची होती, धेनवाहा किंवा धेनोह, तर अशी याची पंचमी होती. नंतर बघा काय म्हटलं, किम या शब्दाची पंचमी प्रथमा बहुवचन करायचं होतं आपल्या, प्रथमा बहुवचन, तर के हा याचे प्रथमा बहुवचन होतं. नंतर बघा अग्नि या शब्दाचे आपल्या पंचमी एकवचन करायचं होतं, अग्नि हा याची पंचमी एकवचन झालं. नंतर बघा आता दुसरा आपल्याकडे होतं एलक्यू सेक्शन, ज्यामध्ये आपल्याला 5 समास दिले होते आणि त्या समासाचा विग्रह करून आपला समास ओळखायचा होता. आता पहिला समास होता आपल्याकडे इथे ऑलरेडी विग्रह दिला होता दीर्घमायू, तर दीर्घायू ह्या सामासिक शब्दाचा विग्रह होता. बहुविरी समास आहे आपला. त्यानंतर अष्टाध्यायी, आता अष्टाध्यायी इथं काय संख्या आली, सुरुवातीला संख्या आली इथं अष्टाध्यायी, अष्टानाम अध्यायनाम समाहार, हा आपला द्विगु समास होता. त्यानंतर यथाबलम शिकवलेला आहे तेच उदाहरण पडलं. बलम अनअतिक्रम्य अव्यभाव समास. त्यानंतर दधिघृतम, आता दधिघृतम नॉर्मली ना द्वंद्व समास, दधीचं घृतमचं, अशा प्रकारे होता हा समास आपला. त्यानंतर आपल्या इथं बघा आता बघा तिसरा होता अशेष, तेच पडलाय पुन्हा बघा न तत्पुरुष समास, अशेष अचं न करायचं होतं, आणि अंचं न करायचं होतं, तर काय न आला अचं न आला शेष असायचं, न शेष न तत्पुरुष समास, अशा प्रकारे आहे. त्यानंतर बघा आता
पुढचं बघूया आपण. आता हे बघा, जे विद्यार्थ्यांना संस्कृत खूप अवघड जात असेल तर ते आपल्या BMS मराठी ॲपवरती येऊ शकतात. तिथं पेड कोर्सेस चालतात. आपलं रिपीटर बॅचसाठी रिपीटरचे कोर्सेस आहे आणि जे फ्रेशर विद्यार्थी ते सुद्धा तिथे येऊ शकतात. फ्रेशरच्या विद्यार्थ्यांना खूप म्हणजे दोन्ही विद्यार्थ्यांना आम्ही एकदम मनापासून तळमळीने खूप छान प्रकारे शिकवलेलं आहे. जे विद्यार्थी आमच्याकडे होते त्यांना खरंच माहिती आहे की कशा प्रकारे आम्ही शिकवतो. तुम्ही आमच्या डेमो लेक्चर म्हणून आपल्या YouTube चॅनलवरती ऑलरेडी लेक्चर अवेलेबल ते सुद्धा बघू शकता कशा प्रकारे आम्ही शिकवतो. त्यासोबत आपल्या पेड बॅचेसमध्ये तुम्हाला इन डिटेल सगळं काही शिकवलं जातं. त्यामध्ये खूप सारे एक्झाम्पलची प्रॅक्टिस वगैरे करून घेतली जाते. सगळं काही तुम्हाला सांगितलं जातं. एकदम पर्सनल गायडन्स सुद्धा दिलं जातं की माझं जे पर्सनल गायडन्स असतं तुम्हाला कशा प्रकारे अभ्यास करायचा काय नाही सगळं काही इन डिटेल मी सांगत असतो. त्यामुळे तुम्ही पेड कोर्सेसमध्ये इच्छुक असाल संस्कृतसाठी आणखी कोणत्या कोर्सेससाठी तर तुम्ही तिथे येऊ शकता. आपले BMS मराठी ॲप आहे तिथे तुम्ही पेड कोर्सेससाठी येऊ शकता. आता बघूया तिसरं बघूया. आता इथं आपल्याकडे होते संधी हे प्रकरण होतं. आता संधीमध्ये बघा रोगोपचार अशा प्रकारे आपली संधी होती. इथं तर जे काय होतं रोग प्लस उपचार आपली गुणसंधी होती. त्यानंतर छात्रशिष्टती. आता बघा स अर्ध तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला ट्रिकमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की बघा स अर्ध येतं तर सचं काय असतो इथं नॉर्मली अर्ध स आलं तर विसर्ग काय असतो हा तर हे सत्वसंधी असते. विसर्ग संधीच्या प्रकारे सत्वसंधी असते. तर छात्रतिष्ठती अशा प्रकारे. त्यानंतर तत यथा तर इथं काय होती तद यथा तर ही जशत्व संधी आहे तुमची. त्यानंतर छात्र ओगतो तर काय छात्रो प्लस आगतो अशा प्रकारे तुमची संधी. आता हे बघा तुमची इथं बघा ना आव आलं हे नॉर्मल तुम्हाला जे शिकवलं का तेच बघा इथं आव आलं पाहू शकता तुम्ही. छात्र प्लस आव प्लस गतो अशा प्रकारे ते बघा आव आलं इथं तर आवचा आव होतो तर तुम्हाला आयदी संधी आहे. नॉर्मली खूप सोपं आहे एवढं काही नाही. तुम्हाला एकदम जे पेड कोर्सेस विद्यार्थी त्यांना माहिती आहे खूप छान प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आम्ही शिकवतो. इच्छुक असाल तर तुम्ही येऊ शकतात. असा काही फोर्स नाही आमचा की याच म्हणून तर तुम्ही इच्छा असेल तर येऊ शकता. ज्यांची इच्छा नसेल त्यांनी युट्यूबवरती सुद्धा पाहू शकता. आता बघा प्रति प्लस उपकार प्रति उपकारचं इथं काय झाली नॉर्मल संधी होती येन संधी जुळा शब्द तयार होतो प्रत्यय उपकार अशा प्रकारे प्रत्यय उपकार तुमचा इथं शब्द तयार झालेला आहे. आता बघा शेवटचा क्वेश्चन बघूया. यामध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन होते. इथं काय प्रत्यय ॲड करायचे होते 5 मध्ये आणि हे जे विद्यार्थी आपल्याकडे काल हे मी व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. यामधला क्रू आला होता इथं की क्रू मे आता वर अनुस्वार खूप विद्यार्थ्यांना इथं चुकला असेल. 4 यापैकी मी जे कालचा एक्झाम्पल एक्सपेक्टेड टाकलं होतं त्या व्हिडिओमध्ये आणखी सध्या जाऊन बघू शकता 5 पैकी तर 4 जे तुमचे कालचे एक्झाम्पल कालच व्हिडिओ टाकला होता त्यामधले हे जे 4 एक्झाम्पल जसेच तसे आले. जसं की काय बघा आता पहिलं बघा ईश प्लस शत्रू तर ईश प्लस शत्रू ईश्यत हा शब्द जशा तसे आलाय कालच्या पेपर कालचा एक्सपेक्टेडचा व्हिडिओ पाहताल तर हा शब्द डायरेक्ट आहे तुमचा. ईश प्लस शत्रू ईश्यत शब्द तयार होतो. भू प्लस तव्यत तर भवितव्य हा शब्द पुल्लिंगी तयार झालेला इथं. आ प्लस द प्लस लेप तर काय आदय तर हा तुमचा शब्द तयार झालाय. त्यानंतर आता क्रू प्लस न्यूल. आता इथं काय झालं असेल काही विद्यार्थ्यांना माहिती असेल की क्रू या धातूला न्यूल हा प्रत्यय लागला तर हा कारक शब्द तयार होतो. पण वर अनुस्वार द्यायला म्हणजे हा म आहे म हलंत आहे. म हलंत म्हणजे काय म्हणून तर कर्मन हा शब्द असा तयार होणार होता इथं क्रू प्लस न्यूल तर कर्मन हा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर बघा दृश्या धातूला 3 प्रत्यय लागला. आता नॉर्मल तुम्हाला सांगितलं होतं दृश्या धातू श जर आला तर श षटकोनाचा काय होतो इथं श अमृकाचा श षटकोन होतो अशा प्रकारे. आणि जर पुढच्या त असेल म्हणजे ह्याच्यामध्ये 3 मधला त असा ऍड झाला तर त्यामध्ये काय होतो तचा काय ट होतं तर हा दृष्टी दृश्या धातूला 3 लागला तर दृष्टी हा शब्द तयार होतो. तर अशा प्रकारे इथं आपण झालेला आहे. आता बघूया बी सेक्शन. आता पेपरमध्ये तुम्हाला काही वाच्य प्रयोगला वाक्य आले होते त्यांचे तुम्हाला इथं पेपरमध्ये कर्तृवाच्यच कर्मवाच्यचं कर्तृवाच्य करायचं होतं. जसं की आता डायरेक्ट अँसरच बघा. आता जे होतं पहिलं कपिना फलम खाद्य ते अशा प्रकारे आपण चेंज केलेलं आहे. दुसरं वाक्य अर्थ श्लोकानं श्राव येते. तिसरं वाक्य छात्र हे पाठ्य पठ्यते अशा प्रकारे आपलं तिसरं वाक्याचे इथं चेंज होत होतं. त्यानंतर बालक कथाम पठ्यती अशा प्रकारे काय आपण हे तुम्हाला नॉर्मल शिकवलेलं नाही 1 2 1 3 1 1 ह्या ट्रिकनुसार चालायचं. त्यामुळे दुसरं काही नाही ह्या चेंजेसनुसार होऊन जातं. आणि 5वं वाक्य होतं आपल्याकडं की वैद्य भगिन्या भव्येत तर भव्यते तर अशा प्रकारे आपले वाक्य होते. की एकदा पुन्हा बघूया. पहिलं वाक्य होतं कपिना फलम खाद्यते अशा प्रकारे चेंज होतो. दुसऱ्यामध्ये अर्थ श्लोकानं श्राव येते. आणि तिसरं वाक्य होतं छात्रे पाठ्य पठ्यते. चौथं बालक कथ्याम पठ्यती आणि 5वं होतं वैद्य भगिन्या भव्यते. तर अशा प्रकारे आपल्या इथं अँसर आहे सगळ्या क्वेश्चन पेपरचं. पूर्ण हा सोपा पेपर होता. यामध्ये विशेष अवघड काहीच नव्हतं. खूप सोपा पेपर आला होता. विद्यार्थ्यांना खूप अवघड वाटला. संधी समासमध्ये चुकला असावा मे बी पण पेपर आणि MCQ एवढे काही नव्हते. MCQ मध्ये होते थोडे की MCQ मध्ये तुम्हाला थोडंफार काहीतरी पाहायला मिळालं की चेंजेसमध्ये थोडा पेपर MCQ मध्ये थोडा हार्ड मानता येईल. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना 15-16 MCQ खूप आरामशीर बरोबर आलेले आहे. त्यामुळं एवढा पेपर पण अवघड नव्हता. मीडियम स्वरूपाचा म्हणता येईल पेपर होता.
इन डिटेल पाहायला गेला तर अशा प्रकारे पूर्ण आपण पेपर पाहिला BMS संस्कृतचा पेपर 1 सप्लीचा पेपर. तर अशा प्रकारे पेपर कसा वाटला काय नाही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्यासोबत पुढं आणखी व्हिडिओचे म्हणजे तुम्हाला पेपरचे आन्सर पाहिजे असेल तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये मेसेज करा. आणि MCQचे आन्सर आपले BMS मराठी ॲपवरती आहे, तुम्ही तिथं जाऊन त्याचे फ्री कंटेंट सेक्शनमध्ये चेक करू शकता. तुम्हाला MCQ ऑल सब्जेक्टचे MCQ मिळून जातील, ह्या सब्जेक्टचे MCQचे आन्सर मिळतील. त्यासोबत फ्री कंटेंटमध्ये फ्री मटेरियल सेक्शन फ्री कंटेंटमध्ये तुम्हाला ॲनाटॉमीचे नोट्स म्हणा, त्यानंतर तुम्हाला ॲनाटॉमीच्या नोट्स आहेत आपल्याकडं, त्यानंतर फिजिओच्या त्यानंतर इतर जे आहे सब्जेक्टच्या खूप सारे सब्जेक्टचे आपण त्यासोबत PYQ सब्जेक्ट BMS फर्स्ट इयर सेकंड इयर जे आपण अपलोड करीत आहे. त्यामुळे आपलं जे BMS मराठी ॲप आहे प्ले स्टोअरला जा तुम्ही, BMS मराठी ॲप आहे आपलं, त्या ॲपला आपलं डाउनलोड करा. प्ले स्टोअरला जा, आपला ॲप अवेलेबल आहे. आणि जे आपले काय म्हणतात आयफोनसाठी युजर असतील तर त्यांनी क्लास प्लस ॲप घ्या, त्या ॲपमध्ये तुम्ही क्लास प्लस ॲपमध्ये VWJADC हा ऑर्गनायझेशन कोड टाकून VWJADC हा ऑर्गनायझेशन कोड टाकून आपण आयफोन युजरसाठी सांगतोय त्यांनी हा ऑर्गनायझेशन कोड टाकून स्वतःच नंबर करून लॉग इन करायचं. आपलं BMS मराठीचं तुम्हाला ॲप खोलन, त्यामध्ये तुम्ही फ्री मटेरियल सेक्शनमध्ये खूप सारा तुम्हाला डाटा भेटून जाईल. PYQ झालं, ऑल सब्जेक्टमध्ये तुम्हाला MCQ झाले, ॲनाटॉमी झालं, फिजिओ झाले, याच्या नोट्ससुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जाते. तर आपला असं टोटल BMS मराठीचा ॲप पण आहे, डाउनलोड करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.